आज आम्ही साहेबांना जाऊन भेटलो. सकाळी 11 वाजता मिसाळ साहेब आल्यानंतर येतील सुनावणीला आणि आज आपण भेटावं या उद्देशानं आम्ही सर्वजण जवळ जिल्ह्यातले 50-60 दूध संस्थांची ज्या अवसानात दूध संस्था गेल्या होत्या किंवा अनेक ज्या आता जे हिअरिंग आहे त्या दूध संस्थांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करावा आणि माहिती द्यावी आणि कायद्याच्या सहकार कायद्यानुसार आणि सहकार कलमानुसार या ठिकाणी तिची सर्व आणि न्यायालयाला अधीन राहून सर्व निर्णय व्हावेत अशा प्रकारची विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो होतो. परंतु 11, सव्वा 11, 11:30 वाजले. आदरणीय ठाकरे साहेबांना आम्ही आत गेल्यानंतर विचारले की काय परिस्थिती आहे आणि मिसाळ साहेब किती वाजता येतील. ते म्हणले की गाडी गेल्याने 5 मिनिटात येतील आणि 5 मिनिटानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आत जाईस तोपर्यंत परत समजलं की त्या ठिकाणी हातकलंगलीचे उपनिबंधक नारायण परजनी साहेब हे त्या ठिकाणी खुर्चीत येऊन बसले. आम्हाला काय समजायचं तयार नाही. 11:30 पावणे बाराला ते येऊन बसतात आणि त्यानंतर आम्हाला लक्षात आलं. आम्ही म्हटलं साहेब तुम्ही मिसाळ साहेब नव्हते. नाही नाही, वैद्यकीय कामासाठी त्यांना त्यांची रजा दिली आणि त्यांच्या ठिकाणी मला बोललोय आणि त्या रजेसाठी प्रज्ञा तायडे मॅडम यांनी त्या ठिकाणी माझी नियुक्ती केलेली आहे. हे राजकारण 100% प्रेशर करून आणि ज्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा सगळीकडे जे पराजय झालेल्या ज्या शक्ती आहेत त्यांनी हा राजकीय डाव करायचा आमच्यावर प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं ह्या दूध संस्था गोकुळमध्ये बसूच नये असा डाव या ठिकाणी केला जात आहे. खऱ्या अर्थानं आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा आता विचारलं की ह्या दूध संस्था कोर्टात ज्या जातात किंवा आपल्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे आम्ही कोल्हापूर कोर्टात बेंच, सर्किट बेंचमध्ये गेलो. त्या ठिकाणी आमच्या विरोधक जे आहेत ते तुम्ही त्याच्या गाडीतनं फिरताय, त्यांच्याबरोबर जाताय, त्यांच्यापाशी उठबस करताय आणि ते सांगेल तसं वागताय. तुम्ही खरं बोलणार आहे का नाही. आजही ते आमच्याशी खरं बोललेलं नाहीत, खोटंच बोलले. सातत्यानं आमचा दूध संघ आहे त्या दूध संघ गोकुळ दूध संघ मोडायचा घाट हे ठाकरे आणि कंपनीनं या राजकीय हेतूसाठी सगळ्या प्रेशरसाठी हे करत आहेत. आणि आम्ही आता त्यांना सांगितलं की तुम्ही पहिली गोष्ट एका व्यक्तीनं एकच व्यक्तीवर तक्रार करायची असा जो विषय होता तो तुम्ही केला काय. एका व्यक्तीनं अनेकांच्या होता कामगारांच्या विषय काढला. कंत्राटदार कामगार असून त्यांचे डेरे असं नाहीत आणि असं कुठं गोकुळच्या पोटनियमात आहे किंवा कुठे सहकार कायदा आहे की गोकुळच्या कामगाराचे नाव हेच होऊ नये. असले जे प्रकार आहेत किंवा अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून तिने तक्रार एका व्यक्तीने केले आहेत. एका व्यक्तीने तर त्या कच्च्या यादीत नावच नाही अशा व्यक्तीने सुद्धा तक्रार केली. त्यांची छाननीत तुम्ही का काढलं नाही असं आमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट आज जी छाननी चालू झाली आहे त्यांची रीतसर आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पोस्टाद्वारे किंवा लेखी स्वरूपात मिळालेली नाही. ज्यावेळी ही यादी कुठनं तरी व्हॉट्सअपच्या दृष्टीने व्हायरल झाली त्यावेळी एखाद्या दूध संस्थेला कुठं मिळते आणि ती दूध संस्था गावागाव सांगते तुझं नाव आहे आणि त्या माध्यमातून इथं आलेत. अक्षरशः दूध डेअरीवाले हे जे आज जे सुनावणी आहे अक्षरशः बेचैन झालेले आहेत. खऱ्या अर्थानं ह्या दूध संघात ज्या वकिलांना अक्षरशः घरात जाऊन उठवून बोलवून आणायचे पाहिले वकील साहेबांना सुद्धा की ह्या दूध संघ आमचं बघा म्हणून. आता इथं आल्यानंतर झेरॉक्स काढायला निघाले. इथं आल्यानंतर समजलं की तुमचं ह्या गोष्टीवर तुमच्या तक्रार आहेत. अशा प्रकारचं काम आणि अशा प्रकारचं चुकीचं काम ह्या दुग्धयार ठाकरे साहेबांच्या माध्यमातून ह्या ओपीच्या माध्यमातून होत आहे. ह्याला राजकीय दबावापोटीच हे सगळं होत आहे. खऱ्या अर्थानं ही अदृश्य शक्ती आहे. ह्यांचा दूध संघामध्ये आपल्या कोर्टामध्ये म्हणजे आपल्या सहकार कोर्ट असून दे, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथं पराजय झाल्यामुळे हा नवीन त्यांनी फंडा या ठिकाणी डाव टाकलेला आहे.